हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तुमचं परत एकदा स्वागत आहे वैभवची दुनिया या चॅनलमध्ये गाईज. तर मी आज सकाळपासून काहीच शूट नाही केलं आणि मी घरून पण नाही निघाली तेव्हा पण नाही तुम्हाला भेटले. तर विचार केला आज जाऊ द्या ऑफिसमध्ये, तर ऑफिसमध्ये तुमच्याशी मी बोलते. तर मी ऑफिसला पोचले आणि विचार केला मला आठवलं का मी व्लॉगच स्टार्ट नाही केला. आज व्लॉग स्टार्ट करायला मला लेट झालं, त्यामुळे मग आता मी व्लॉग स्टार्ट करते. तर मी सगळे माझ्या व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. पण मला आज वाटत नाही काय इंटरेस्टिंग होईल की नाही ते बघू. काय गाईस, तर आमच्या इकडे एवढ्या जोरात पाऊस आलेला आहे आणि काल मी तुम्हाला सांगितलं हिनी छत्री आणलेली, मी काढली नव्हती, तर आज हिनीच छत्री आणली नाही ना. माझ्या छत्रीत आम्ही दोघी चाललो आहे, तर आम्ही पूर्ण भिजलेलो आहोत. कारण तुम्हाला माहिती आहे छोट्या छत्र्या असतात त्यामुळे. तर आता आज आम्ही चाललो आहे, पण खूप आमच्याकडे पाऊस पडतो, खूप राग येतो आहे. जी कधीपासून स्लो होता आणि आताच खूप जोराचा आलेला आहे. पण काय करणार, जावं तर लागेलच घरी. किती टाईम मी बघा असते. तिने आज मास्क नाही लावलेला, काल लावलेला, तुम्हाला दिसला नसेल तिचा फेस, तो तुम्ही आता बघून घ्या. आणि माझा मोबाईल पण अशा रीते ओला होतो आहे, त्यामुळे मी मोबाईल ठेवते नंतर भेटते. तर काही अशा रीते मी राहुलच्या ऑफिसला पोहोचले आणि तुम्ही बघू शकता मी पूर्ण भिजलेली आहे. अजून घरी जायचं आहे, तर घरी जाता जाता किती भिजते मलाच नाही माहिती. घरी मी तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवस झाले लगातार भिजते, त्यामुळे काय व्हायला नको एवढंच. तुम्ही पोचले आणि हा माझा रूप भिजलेला. राहुलसुद्धा भिजला आहे, तर तो बोलतो आता मला घेऊ नको ब्लॉगमध्ये, त्यामुळे मी त्याला घेत नाही आहे. तर त्याला मी घेतलं असतं, पण त्याची मर्जी, पण कधीतरी बघावी असं लागते त्यामुळे. आणि पाऊस, आत्ता आम्ही ऑफिसमधून निघालो तेव्हा जोरात पाऊस सुरू झाला आहे. कधीपासून स्लो होता आणि आता खूप जोरात सुरू झाला आहे. खूप राग पण आला आहे, काय करू नाही शकत. तर तुम्हाला मी आता घरी जाऊनच भेटेल. गाडीवर तर मी काही शूट नाही करू शकत, कारण तुम्हाला माहिती आहे पाऊस येतो. तर गाईज इकडे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि इथे रिक्षा आणि बाईकचं ॲक्सिडेंट झालं आहे. बाईक तिकडे पडलेली होती, तिला मी घेत होती, पण राहुल थांबला नाही, तिला निघाला. आणि कॅमेरा चालू करेपर्यंत तो निघालास, तर काय घेऊ तिला. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तुमचं परत एकदा स्वागत आहे वैभवची दुनिया या चॅनलमध्ये गाईज. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना की माझे 100 सबस्क्राईब केलेले आहेत, पण अजून खूप जास्त सबस्क्राईब करायचे तुम्हाला. तर तुम्ही कराल हे मला माहिती आहे. त्यामुळे तर आता मी रोजच्याचप्रमाणे ऑफिसला जायला निघाले आणि आज संध्याकाळी मी घरी जाणार आहे. म्हणजे रात्रीच जाणार आहे, ते मी संध्याकाळी नाही जाणार, रात्रीच डायरेक्ट. राहुलला घरात नखं कापायला टाईमच भेटला नाही, त्यामुळे तो बघा रस्त्यात नखं कापत चालला आहे ना. आज शनिवारी नखं कापत नाही तरी पण तो. आणि बघा हिरो बनून चालला आहे, चष्मा बिष्मा घालून. हां तुला काय वाटतं मी इकडे गाडीची चावी कोण घेऊन येत काय मी कन्फ्यूज झाली माहिती आहे का. ती पण पुढचीच आहे, मी पण चेक केला. आता मी निघालोय. माझा लगीन झाला, मी बायकोला घेऊन मार्केटला मॉलला येताना ती बोलली जा गाडी घेऊन, गाडी घेऊन घरी निघून गेलो. तर तू विसरू शकतो तिला, पण तुझा काय भरोसा नाही. जो खूप विसरा आहे त्याचं एवढं, तर मी बायकोला पण विसरू शकतो. तर अशी आमची गाडी चालू झाली तर लगेच होते, नाही तर मग किक मारावं लागतं. काय नाही मारावं लागत. हे बघा आता किक मारून एका झटक्यात चालू होईल. मार. अरे ती तिकडे तोंड दाखव पहिला. अरे तिला सांगितलंय की इग्नोर लगेच चालू.
मी सांगितलं तुम्हाला केक मारून बटनच द्या ना आपल्याला. वा गाडी गाडी बघितलं आमची एका किक मध्ये गाडी स्टार्ट होते. कटे नव्हती बोललेली मी. एवढा कसला होते सगळ्याचे स्टॉपर असतो पाय ठेवायचा ते त्यांनी मुद्दाम आतमध्ये ढकललं. तुला बसायचं आहे तू त्या साईडून. तुझी थांबायचं. करतो ना लवकर बस मला बोलतो. हे बाय, हे काय? पहिला किती दिवसातून आज काही ऊन पडलेला आहे अशा रीते. म्हणजे रोज अंधार असतो. अरे रोज पाऊस असतो रे. पण काल पण ऊन पडलेला. नव्हता काल निघताना पाऊसच होता. इकडे पाऊस होता, तिकडे पाऊस पडला. हा? काय बोलला? पाऊस होता. पाऊस होता हो गाईस. त्याला माहिती मी काय नाही. आमच्याकडे बर्फ पडत होता ना. तुमच्याकडे मला माहित नाही काय पडत होतं. आमच्याकडे पाऊस पडतो. राहुल मला मार्केटला जायचं. मजा. चल ना. आता काय घालून जाणार आहे? अरे विचारून यायचंय फक्त शेगडी झाले का. शेगडी? कोणी शेगडी दिलाय? मार्केटमध्ये मला मम्मीने शेगडी बनवायला दिली. ती बनव झाले का. मला सोड तुझ्या ऑफिसच्या इकडे. लेट झालं मी सांगितलं. लेट उठतोच होता ना पण आता मला बोलतो लेट झाले. मी इथे माझं 10चा टाइम आहे तरी मी तुला फोन करते 9:45ला. खोटते 9:45ला. खोटते 9:45ला. 15 हाका मारली मी तुला पण तू काय आली ना. मग मला झाला होती. असं असं उलटा जोर करून राहते. आवड माझा. तर गाईज मी ऑफिसमधून आता निघाले आणि मी घरी जायला निघाले. तुम्हाला सांगितलंच मी संध्याकाळी वाड्याला जाणार आहे. तर मी आता बसने जाणार होती कारण भाऊला उद्या सुट्टी नव्हती त्यामुळे मग मला आज बसने जावं लागतं आहे. आणि बघू शकता किती अंधार आहे. अंधार आता होईलच पण आता 6ची बस आहे त्यामुळे मला थोडाफार आहेच. आणि मी घरी जात होते आणि तुम्हाला मी सांगितलं शेगडी बघायची होती पण ती शेगडी काय रेडी झाली नाही. आणि म्हणून मग मी गेलेली तिकडे मार्केटसुद्धा फिरून आली पण ती शेगडी झाली नाही. तर मग मी आली. इंडक्शन आहे ते, शेगडी नॉट इंडक्शन ते. आणि बस पण फुल पॅक होती. तर आम्ही जात होतो बसने. मी जात होती आणि मी खूप लेट पोचली घरी. आणि तुम्हाला माहितीच इकडे हायवेचं काम चालू आहे त्यामुळे खूप ट्रॅफिक होती. 1 तास मला त्या ट्रॅफिकमध्येच गेला. खूप बोर झालेली मी. हॅलो. तर मी गाईज आता घरी पोचले. आज मी घरी आलेली आहे ना. आता मी घरी पोचले तर मी तुम्हाला सगळ्यांना उद्या सगळ्यांची तुम्हाला भेट करून देईन. जसं काय कालू, टॉमी, आपला ना मॅवसुद्धा ते पण आहे. त्यांना अजून मी तुम्हाला दाखवले नाही पण उद्या दाखवेन तुम्हाला. आता मी आज रिटलं खूप गाईज. आजी आपली बसलेली आहे जेवून वगैरे. ती बसले. मी आली आज 10 वाजता घरी त्यामुळे जेवून वगैरे बसलेले आहेत. आजोबा झोपलेत तर मी लेट आली घरी. तुम्हाला मी सांगितलंच. आजी का बसेल तू? काय बोल? एवढ्या दिवसातून तू दिसते त्यांना. तू काय तुझं बोलू शकतेस? काय बोलू? आजीने काय बोलणार. आजी उद्या काय बोलेल. बोलायचं असेल ते. आता रात्र झाले त्यामुळे ते बसले. दोघांच्या गप्पा चालल्यात आजी आजोबांच्या. म्हणजे त्यांनी अंग टाकलंय. हे थांबा मी हां हे बघा इकडे झोपलेत ते आणि इकडे आजी. तर मला पण झोप आली पण जेवायचं अजून. तर जेवण निघलेत माझे. नाही गाईज माझे नागडोळे निघालेत का. माझी आजी मला नुसती बोलते का माझे नागडोळे निघालेत. तुम्हीच मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नंतर दाखवेन माझा पहिले लूक आणि आताचा लूक. मी करून ठेवलेलं आहे ते कारण मी पहिले कशी होती ना आता कशी झाले ते तुम्हाला दाखवेनच लवकरच. सध्या नाही दाखवणार. त्यामुळे मला आजी नुसती बोलते नागडोळे निघालेत कारण मी बारीक झाले त्यामुळे. तिला मी कधी पण आली का बारीक झालेलीच वाटते.
बोलतात ना आजी आजी असते त्यामुळे. तर मी आजचा व्लॉग इकडे सेंड करते. तर गाईज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि आपण भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. आजी बाय बाय बोल. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट.